नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत परिवहन समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण सविस्तर या व्हिडिओ जाणून घेणार आहोत. माहे एप्रिल 2026 करता सभा क्रमांक 11 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. या व्हिडिओला आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. आपणास जर या परिवहन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण परिवहन समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली श्री जे परिवहन समितीचे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 11वी सभा आणि पहिला विषय आहे. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. नवीन शैक्षणिक वर्षातील नवीन रूटसाठी मागणी. फार महत्त्वाचा असा हा शालेय परिवहन समितीमधला विषय आहे. नवीन शैक्षणिक वर्षाचे नियोजन करण्यास शालेय परिवहन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नवीन बस रूट सुरू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. दूरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी अडचण येत असल्याचे निदर्शनास आले. त्या अनुषंगाने नवीन रूटची मागणी समितीसमोर मांडण्यात आली. नवीन रूट निश्चित करताना विद्यार्थ्यांची संख्या व अंतर विचारात घेण्याचे ठरवण्यात आले. बसच्या वेळापत्रकाचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. पालकांच्या सूचनांचाही विचार करून रूट निश्चित करण्याचे ठरले. वाहनांची उपलब्धता व चालकांची नियुक्ती यावरही चर्चा करण्यात आली. नवीन रूटमुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. समितीने या प्रस्तावास मान्यता देऊन पुढील कार्यवाही करण्याचे ठरविले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला व हा ठराव सर्वानुमते मंजूर देखील करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3. पुढील नवीन शैक्षणिक वर्षासाठी परिवहन शुल्क निश्चित करणे. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. 3 नंबरचा नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शालेय परिवहन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत परिवहन शुल्क निश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. इंधन दर, वाहन देखभाल व इतर खर्च विचारात घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून शुल्क वाजवी ठेवण्यावर भर देण्यात आला. विविध रूटनुसार शुल्कात आवश्यक ते बदल करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. पालकांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेण्याची गरज व्यक्त करण्यात आली. शुल्क निर्धारण प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचे ठरवण्यात आले. शाळा प्रशासन व समिती सदस्य यांच्यात समन्वय साधण्यात आला. पालकांकडून मिळालेल्या सूचनांचाही विचार करण्यात आला. निश्चित केलेले शुल्क वेळेत जाहीर करण्याचा निर्णय देखील करण्यात आलेला आहे. समितीने सर्व बाबींचा विचार करून शुल्काला मंजुरी दिली. अशा प्रकारे संतुलित व योग्य परिवहन शुल्क निश्चित करण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी देखील सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4. RTO नियमानुसार वाहनांची तपासणी. फार महत्त्वाचा असा हा परिवहन समितीमधला विषय आहे. शालेय परिवहन समितीची बैठक RTO नियमानुसार वाहनांची तपासणी या विषयावर आयोजित करण्यात आली. बैठकीत शाळेच्या सर्व वाहनांची नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले. वाहनांची फिटनेस, ब्रेक, लाईट व इतर तांत्रिक बाबींची तपासणी करण्यावर भर देण्यात आला. RTOच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहनांचे विमा, परवाने व इतर कागदपत्रे अद्ययावत ठेवण्याचे ठरवण्यात आले. चालकांची वैध परवाना व पात्रता तपासण्यावरही चर्चा झाली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वाहनामध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध ठेवण्याचे ठरविले, जसे की CCTV, फर्स्ट एड किट व अग्निशामक यंत्र
ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहनांची नियमित देखभाल व वेळोवेळी सर्व्हिसिंग करण्याचे ठरवण्यात आले. तपासणीसाठी जबाबदारी निश्चित करून संबंधित व्यक्तींना कार्य सोपवण्यात आले. समितीने या सर्व उपाययोजनांचा मान्यता दिली. अशा प्रकारे RTO नियमानुसार वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे व या ठिकाणी हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. सूचक अनुमोदक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, पालकांकडून प्राप्त तक्रारी व त्यावर उपाय. शालेय परिवहन समितीची बैठक पालकांकडून प्राप्त तक्रारी व त्यावर उपाय या विषयावर आयोजित करण्यात आली. बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. यात पालकांनी बस वेळापत्रक, उशीर व गर्दीबाबत तक्रारी मांडल्या. काही पालकांनी वाहनांच्या स्वच्छता व सुरक्षिततेबाबत सूचना दिल्या. तक्रारींची सविस्तर नोंद घेऊन त्यावर त्वरित कार्यवाही करण्याचे ठरवण्यात आले. बस वेळापत्रकात आवश्यक ते बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहनांची नियमित स्वच्छता व देखभाल सुधारण्यावर भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना करण्याचे ठरवण्यात आले. चालक व वाहकांना आवश्यक सूचना व प्रशिक्षण देण्याचा निर्णय देण्यात आला. पालकांशी नियमित संपर्क ठेवून त्यांचे अभिप्राय घेण्याचे ठरवण्यात आले. समितीने तक्रारीवर सकारात्मक दृष्टीने विचार करून उपाय निश्चित केले. या उपायांमुळे परिवहन व्यवस्था अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. अशा प्रकारे पालकांच्या तक्रारींचे निराकरण करून सेवा सुधारण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी हा ठराव देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. या ठिकाणी शेवटचा विषय घेण्यात आलेला आहे ऐन वेळेस उपस्थित होणारा विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यायचा आहे. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य आहेत त्यांच्या सदस्यांचे अनुक्रमांक, सदस्यांचे नाव, पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरे ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे एप्रिल 2026 करता सभा क्रमांक 11 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.